करू का? अजित दादांच्या बाबतीतल्या दुर्दैवी घटनेला आज 3 महिने होत आहेत. 2-3 दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला व CIDला विनंती केली होती की आजच्या दिवशी आम्ही सर्वजण येऊन आमच्याकडे जे काही छोटे मोठे अजून पुरावे आलेले आहेत ते आम्ही CIDला देणार आहोत व काय वस्तुस्थिती आहे, कुठपर्यंत तपास आला आहे याबद्दलची माहिती घेण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो. इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो होतो तेव्हा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा CIDला जेव्हा FIR करा ही विनंती करण्यासाठी आलो होतो तेव्हा सुनील रामानंद सर मोठे अधिकारी आहेत, ते समिती प्रमुख आहेत, ते उपस्थित होते. त्यानंतर सुधीर हिरेमठ हे पण एक मोठे अधिकारी आहेत, ते उपस्थित होते. PR पाटील साहेब होते, आनंदराव खोबरे हे उपस्थित होते. जेव्हा आम्ही दुसऱ्यांदा आलो तेव्हा सुनील रामानंद सर हे उपस्थित नव्हते, तेव्हा हिरेमठ सर होते, पाटील सर होते. आता आम्ही तिसऱ्यांदा आलेलो आहे तेव्हा या 4ही अधिकाऱ्यांपैकी एकही अधिकारी आज इथं उपस्थित नव्हता. हे बिझी असतील. आम्हाला असं कळालेलं आहे फार महत्त्वाचा एक इव्हेंट हा मुंबईला कालच्या दिवशी होता. सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेटची कॉम्पिटिशन होती आणि तिथं क्रिकेट बघण्यासाठी व क्रिकेटमध्ये सहभाग घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे अनेक पोलीस अधिकारी हे मुंबईला गेले होते, म्हणून कदाचित त्यांना त्यातून वेळ मिळाला नसावा. आणि यातले एक अधिकारी हे कोलकात्याला गेलेले आहेत, ते आम्ही समजू शकतो. कदाचित आम्ही जेव्हा 4थ्यांदा येऊ तेव्हा इथं असणाऱ्या वॉचमॅनशी संवाद आम्हाला साधावा लागणार आहे. त्यामुळे तिथं असणाऱ्या एका मोकळ्या खुर्चीचा आम्ही फोटो काढून त्या ठिकाणी आलेलो आहे. आमचं एवढंच मत आहे की जरा या तपासाला आपण कुठेतरी सिरियसली घ्या, पण त्या बाबतीत या CIDकडनं पण आणि सरकारकडनं पण कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी सिरियसनेस दिसत नाही. आज जे काही मुद्दे आम्हाला मांडायचे होते आणि बोलायचे होते त्याच्यामध्ये एक तर कर्नाटकाच्या SHOनी जो FIR दाखल केला, कोर्टात गेला, कर्नाटकाच्या तिथं DGP जे आहेत कर्नाटकाचे त्यांनी महाराष्ट्राकडे पाठवला. अधिवेशनामध्ये या बाबतीतली चर्चा झाली आणि आम्हाला असं कळालं की हा FIR CIDकडे पाठवलेला आहे. आता CIDकडे पाठवत असताना शब्दाचा खेळ खेळतात असं आम्हाला कळालं. काही पत्रकारांशी सुद्धा जेव्हा काही वरिष्ठ अधिकारी CIDशी बोलले ते म्हणले आम्ही तपास नाही करणार या FIR वर, आम्ही एन्क्वायरी करणार, म्हणजे चौकशी करणार, तपास नाही करणार. म्हणजे शब्दाचा खेळ खरंच काय हे समजून घेण्यासाठी आम्ही आलो होतो. पण इथं दुर्दैवाने कुणीच भेटलं नाही, न खालचे अधिकारी सुद्धा तिथं या विषयाच्या बाबतीत अपडेटेड होते. असं अपडेटेड कुणीही व्यक्ती दुर्दैवाने इथं आम्हाला आढळलं नाही. त्यानंतर काही आम्ही जे AIB नाही तर DGCA बरोबर जे काही पत्रव्यवहार केला आणि DGCAने आम्हाला जी माहिती पाठवलेली आहे त्याबद्दलचे डॉक्युमेंट घेऊन आम्ही आलो होतो. याच्यात बरंच काही लिहिलंय, पण एक छोटासा विषय सांगतो. FDR म्हणजे मशीन विमानाचं जे आहे ते कशा पद्धतीने वागलं, त्याचे डिव्हायसेस कशा पद्धतीने वागत होते, ते कुठे रेकॉर्ड होतं, ते FDA. तर आम्ही जी मागणी केली होती की अमेरिकेची एखादी एजन्सी, चांगली एजन्सी घ्या, तर आम्हाला या रिपोर्टमध्ये सांगितले. धन्यवाद आपल्या सर्वांचे, मीडियाचे आणि महाराष्ट्राचे. दबाव आल्यामुळे DGCA अमेरिकेची ही जी कंपनी आहे NTSB याला आता याच्यामध्ये घेतले नाही. सांगितले की FDR रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे, फक्त त्याच्यामध्ये कुठे गोंधळ होणार नाही यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आम्हाला बाहेर असं सांगितलं. आणि त्यानंतर CVR हा जळलाय असं सांगत होते. आनंदाची बातमी आहे, तुम्ही सगळ्यांनी दबाव वाढवला, महाराष्ट्रात तमाम जनतेने दबाव वाढवला आणि CVR जो जळलाय असं ते म्हणत होते. आता त्यांनी सांगितलंय CVRची सगळी माहिती ही तिथं आता डाउनलोड झालेली आहे. पण शेवटची लाईन बघितली, त्यांनी सांगितलंय की हा सगळा तपास हा आम्ही क्रिमिनल अँगलनी करत नाही, पण उद्या जाऊन कोणाचा ऍक्सिडेंट होऊ नये या अनुषंगाने करतो. असे सगळे डॉक्युमेंट तिथं दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं असं आहे की खराताचा जो अँगल आहे तो अजूनपर्यंत CIDने हा हाती घेतला नव्हता, त्यामुळे तोही हाती घ्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो. हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर. ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे. त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे
28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती. आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे. आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे. बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत जे खराताच्या संपर्कात होते त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत. काटेवाडी हे जे घर आहे त्या घराचे जे काही आपल्याला पगार द्यावे लागतात, पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये हा छोटा नेता कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला कळतंय. आणि ह्या सगळ्या पूजा एक काटेवाडीच्या घराच्या बाहेरची आणि तिथं सहयोग नावाचं घर आहे त्याच्या बाहेरची पूजा या छोट्या नेत्याच्या माध्यमातून केली असं आम्हाला कळतंय. आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही, आम्ही भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही. पण या मागचा हेतू काय होता? दादांच्या तिन्ही घरामागे म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती शेतकरी जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खरातली त्या एका साध्या शेतकऱ्याला ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं असं आम्हाला कळालंय की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते. हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन सीआयडीने करावं असं आम्ही इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे खुर्चीला तिथं खरं तर सांगितलेलं आहे. इथं मोकळी खुर्ची जी होती त्याला आम्ही विनंती केलेली आहे. पण आमचं डॉक्युमेंट इन्व्हर्ट झालेलं 140 कलमाच्या अंतर्गत माझं जे काही स्टेटमेंट आहे आणि मग मी सहज गप्पा मारत असताना नाहीतर इतरही सोर्सेसच्या माध्यमातून माहिती केली. मी 4 वेळा आलोय, 3 वेळा आलोय. VK सिंग किती वेळा आणलं गेलं त्याला? एकदा. रोहित सिंग किती वेळा आला? एकदा सुद्धा आला नाही. मग सीआयडी खरंच काय करते याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळे आम्ही कष्ट करून जो FIR आणला त्याच्यावर फक्त तिथं कुठेतरी एन्क्वायरी केली जाणार आहे, इन्व्हेस्टिगेशन केलं जाणार नाही असं दुर्दैवाने त्या ठिकाणी आम्हाला कळतंय. प्रकरणात म्हणताय जादू टोण्याबद्दल हे बोलताय की महिला लैंगिक अत्याचाराचं प्रकरण पण सीआयडीकडे आलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कोण? तो खरंच तपास सीआयडीकडे आला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. तो जादू टोण्याचं प्रकरण आलं पाहिजे की लैंगिक अत्याचाराचं देखील प्रकरण आहे? हे बघा माझं एवढं मत आहे की दादांच्या ऍक्सिडेंटशी आणि ते जे काही खरात बोंधू बाबा आहे याचा कुठेतरी संबंध दिसतोय. अजितदादांचं एन्क्वायरी करत असताना आता ह्यांना जबाबदारी दिली ना सीआयडीला, संत गतीने तुम्ही काम करता जरा स्पीड वाढवा आणि मग दादांचं ऍक्सिडेंटचं आणि खराताचं कुठेतरी संबंध या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून मग खराताचा विषय सुद्धा तुम्ही या तपासामध्ये घ्यावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण करतोय. पण खराताचा मुद्दा एवढाच झालाय की नेत्यांचे जे व्हिडिओ आहेत पूजा करताना अंगठा कापून, करंगी कापून, रक्त बाहुलीवर टाकताना हे व्हिडिओ मात्र काही नेत्यांनी स्वतःकडे ठेवले ब्लॅकमेल करण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून. आणि सामान्य महिलांचे व्हिडिओ मात्र तुम्ही पब्लिकली तिथं प्रसिद्ध करून टाकता. अरे हा कशाला तुम्ही असा भेदभाव त्या ठिकाणी करताय? खरं काय लोकांसमोर तिथं आलं पाहिजे पण दुर्दैवाने त्या ठिकाणी येणार नाही. म्हणजे भोंदू बाबा हा असा आहे खरा की 10 वर्षात 2000 कोटीची प्रॉपर्टी केली. आता तुम्हीच तुमचा विषय घ्या की तुमची प्रॉपर्टी 10 वर्षात 2000 कोटीची होऊ शकते का? त्यामुळे कुठे ना कुठेतरी या भोंदू बाबाला सरकारी वरदास्त असल्यामुळे एवढा मोठा पैसा हा कमवू शकला आणि कुठे ना कुठेतरी काही नेत्यांना वाचवलं जातं.